माईर्स MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि MIT आर्ट्स डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने वंदन भारत मातेला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। हा कार्यक्रम प्रजासत्ताक दिन म्हणजेच 26 जानेवारी रोजी सायंकाळी 4:30 वाजता राजबाग लोणी काळभोर येथील संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज विश्वशांती घुमटाच्या प्रांगणात होईल। 700हून अधिक गायक आणि वादकांद्वारे संगीत मानवंदनेचा कार्यक्रम असेल, अशी माहिती MIT WPUचे कार्याध्यक्ष डॉक्टर राहुल विश्वनाथ कराड आणि कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी WPUचे सल्लागार डॉक्टर संजय उपाध्ये आणि दूरदर्शनचे माजी संचालक डॉक्टर मुकेश शर्मा उपस्थित होते। या कार्यक्रमास चित्रकर्मी आणि व्ही शांताराम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर किरण शांताराम, सुप्रसिद्ध गायक, संगीतकार आणि विचारवंत पंडित हृदयनाथ मंगेशकर, प्रख्यात गायिका उषा मंगेशकर उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड आणि ADTUचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर मंगेश कराड उपस्थित राहणार आहेत। भारतीय सिनेसृष्टीच्या सुवर्णयुगाचे एक प्रमुख शिल्पकार, महान शोमन अशी ओळख असलेले स्वर्गीय राज कपूर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून तसेच विश्वगान सम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे। संगीत साधनेतून ईश्वरदर्शन आणि शांतरसाची अनुभूती देणारा हा विशेष कार्यक्रम आहे। भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना ही भारताचे सार्वभौमत्व आणि लोकशाही मूल्यांवरील श्रद्धा आणि विश्वास दृढ करणारी घटना 75 वर्षांपूर्वी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी घडली। हे वर्ष साजरे करण्यासाठी आणि सार्वभौम प्रजासत्ताक भारत मातेला वंदन करण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे। योगायोगाने डिसेंबर 2024 मध्ये स्वर्गीय राज कपूर यांची 100वी जयंती आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचा दुसरा स्मृतिदिन 6 फेब्रुवारी रोजी असल्यामुळे त्यांना देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगीतिक मानवंदना दिली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले। हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे। कार्यक्रमाच्या प्रवेशिका WPU आणि ADTUच्या सुरक्षा विभागात उपलब्ध आहेत। जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आवाहन माईर्स MIT शिक्षण समूहातर्फे करण्यात आले आहे। नमस्कार, मला विशेष आनंद आहे की आज ही प्रेस कॉन्फरन्स इथे आयोजित करण्यात आली। 26 जानेवारीला वंदन भारत मातेला आणि विश्वशांतीचा मेसेज घेऊन MIT वर्ल्ड पीस घुमट विश्वशांती प्रेयर हॉल जो संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या नावाने वर्ल्ड पीस डोमच्या नावाने लोणी काळभोर इथं राजबागेमध्ये एस्टॅब्लिश झालेला आहे। आदरणीय विश्वनाथ कराड सरांनी ह्याची पायाभरणी केली, आपल्यापैकी लोकांना माहिती असेल। आणि 54 पुतळे सर्व शास्त्रज्ञांचे, सर्व फिलॉसॉफर्स, फाउंडर्स ऑफ ऑल द रिलिजन्स आणि वी ॲज वन सोसायटी की ज्या अशा प्रमुख लोकांनी मानवतेचं जे काही फाउंडेशन लेट डाऊन केलं, अशा ह्या विश्वशांती घुमटामध्ये त्यांची जी काही स्थापना झाली आणि त्याचाच एक भाग की संगीताची जी शक्ती आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, स्पोर्ट्स असेल, संगीत असेल, हे अशी क्षेत्र आहेत की ही सगळ्याच्या वरती आहेत। पॉलिटिकल पार्ट्या आणि देश आणि सगळ्या जगाची जी काही कॉम्पिटिटिव्ह एक एन्व्हायरमेंट असतं, पण त्याच्यातही बऱ्याच वेळा अनेक वेळा कन्फ्युजन होण्याची शक्यता आणि आपण पाहतो कन्फ्युजन अनेक ठिकाणी आहेत धर्माच्या, जातीच्या नावाने किंवा अनेक ह्याच्यातनं। तर ह्या संस्थेच्या माध्यमातून MIT विश्वशांती विद्यापीठाच्या माध्यमातून वर्ल्ड पीस डोमच्या माध्यमातून आदरणीय कराड सरांचा असा विचार आहे की भारताच्या माध्यमातून की भारत ही एक स्पिरिच्युअल कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणून पुढच्या काळामध्ये उदयाला यावी आणि विश्वशांतीचा संदेश म्हणजे महात्मा गांधी आणि गौतम बुद्धाच्या नावाने हा देश जाणला जातो आणि जगाच्या पाठीवर जी काही माइंड बॉगलिंग डेव्हलपमेंट होती आहे, जे काही सगळं चाललेलं आहे त्याच्यामध्ये ऑर्डर पाहिजे का नाही, डिसऑर्डर व्हायला कामा नये। आपलं गाडीचं इंजिनसुद्धा असतं, टू व्हीलरचं, त्याच्यात कुठं जर काही हे झालं तर आवाज जो आहे तो रिदम चुकतो पहा। तर तशा प्रकारे आपल्या सोसायटीमध्ये पॉलिटिकल फोर्सेस, सोशल फोर्सेस, रिलिजनच्या नावाखाली अनेक अशा गोष्टी पण फंडामेंटली प्राणी आणि मानव ह्याच्यामधला मूळ फरक काय, तर मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की प्राण्यांना सुद्धा रिप्रोडक्शन केलं जातं, आपणही ह्याच्यातनं मानवतेच्या बाबतीतही, पण मानवाला प्राण्यांच्या तुलनेने एक कंपोनंट महत्त्वाचा दिलेला आहे, बुद्धी। पण खऱ्या अर्थाने वी ॲज अ सोसायटी आपल्याला विचार करण्याची गरज आहे की आपण खऱ्या अर्थाने ह्युमन झालो का, मानव झालो का। आणि ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये MIT विश्वशांती विद्यापीठ आणि वर्ल्ड पीस डोम विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच विश्वशांती हा विषय, विज्ञान, अध्यात्म, त्याच्यामुळे संगीत हे फाउंडेशन आहे मानवाच्या जीवनाचं। संगीताच्या माध्यमातून माणसाला
एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह असा अनुभव की म्हणजे ईश्वर दर्शन, संगीताच्या माध्यमातून ईश्वर दर्शन कसं होऊ शकतं. मग कुठल्याही प्रकारचं संगीत असो, जगभरामध्ये आपण पाहतो की आपल्याला बिझनेस लागतो जगायला, आपल्याला अनेक रोड, रस्ते, ट्रॅफिक, गाड्या सगळं, पण हे सगळं मिळाल्यानंतर आलं लक्षात मनशांतीचा जो काही विषय आहे, तर त्या भूमिकेतून मला असं वाटतं की हा एक विचार आदरणीय कराड सरांच्या मनामध्ये आला की वंदन भारत मातेला अशा प्रकारे जवळपास 1000 लोक ह्याच्यामध्ये परफॉर्म करणार आहेत महाराष्ट्रातून आणि भारतातून. 10 ते 12 मग फ्लूट असेल, तबला असेल, सितार असेल आणि बाकीचे असे अनेक इन्स्ट्रुमेंट म्युझिकमधले ते एकत्र येऊन ह्याची सिम्फनी, ह्यांचं एक एकत्रीकरण आणि त्यातनं एक म्युझिकचं प्रस्तुतीकरण सगळ्यांच्या पुढे होणार आहे. ते लाईव्ह पण असणार यूट्यूबच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि खूप चांगलं असं हे आयोजन राजबागेमध्ये वर्ल्ड पीस डोमच्या पुढं ज्या स्टेप्स आहेत त्याच्या पुढे हे होणार आहे आणि आपण सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा. जनरली म्युझिक इज अ पॉवर, वी ऑल नो दॅट. बाकीचे म्युझिकचे फेस्टिवल्स किंवा अनेक गोष्टी होतात, पण ह्या पर्टिक्युलर वंदन भारत मातेला आणि जिथं हे म्युझिकची ही सगळी सिम्फनी जी डेमॉन्स्ट्रेट होणार आहे किंवा परफॉर्म केली जाणार आहे, याची विशेषता अशी की विश्वशांती घुमट, जो जगातला सगळ्यात मोठा डोम विश्वशांतीसाठी जो बांधण्यात आला, त्याच्या पुढं त्याच्या ज्या काही स्टेप्स आहेत, अतिशय भव्य अशा स्टेप्स आहेत, तर त्याच्यावर बसून हा एक असा आगळा वेगळा, म्हणजे त्याचं दृश्यसुद्धा एक अनोखं असणार आहे आणि तिथला परफॉर्मन्ससुद्धा एक अनोखा असणार आहे. ही एक छोटीशी सुरुवात आहे, पण बऱ्यापैकी मोठी त्यातनं मेसेज आपण जगापुढं प्रोपगेट करू शकू असा आम्हाला विश्वास वाटतो. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.